तर गुड मॉर्निंग एव्हरीवन। तर सकाळी आम्ही गावाकडे जायला निघालो होतो, कारण की गौरी ज्या असतात ते गावाकडे असतात आणि गणपती फक्त आम्ही सांगोलमध्ये बसवतो। तर ही आहे आमच्या तिथली नदी आणि इतकी छान दिसत होती, त्याला पाणी वगैरे सगळं आलं होतं। सो त्यासाठी मी विचार केला की आपण शूट करूयात। आणि गौरी घ्यायचं टायमिंग वेळाने होतं, सो पूर्ण दिवस होता, असं काही टायमिंग नव्हतं गौरी घ्यायला ह्यावेळेस। सो सगळ्या गोष्टी आमच्या एकदम स्लो निवांत चालल्या होत्या। तर इथं मम्मी आमची तयारी करते गौरी आत घ्यायच्या अगोदर ह्या ज्या काही गोष्टी असतात, म्हणजे की त्याला पीस, नारळ, तर अशी तयारी चालली होती। आणि हे आपल्याला पण माहिती पाहिजे, सो मम्मी म्हटली की तर बस मी कशी करते बघ, आणि त्यामुळे बसले होते आणि व्हिडिओ पण केला। सो इथं अशी तयारी केली होती, रांगोळी वगैरे काकींनी काढली होती आणि सगळं हार वगैरे, आणि इथं ताटली वाजवायला सोनू परी नव्हते, सो माझ्याकडे काम होतं ते ताटली वाजवायचं। इथं मम्मी दिवा वगैरे लावून घेते, आरतीचा ताट तयार करते। आणि आता गौरी ज्या आहेत त्या आतमध्ये घ्यायच्या होत्या, तर सगळे औक्षण, हळदी कुंकू जे पण आपलं नेहमीप्रमाणे असतं, सो ते सगळं करून घेत आहेत। आणि त्यानंतर मग आम्ही गौरी ज्या आहेत त्या आतमध्ये घेतल्या। तर इथं आतमध्ये घेतल्यानंतर पण आतमध्ये आल्यावर पण त्याला औक्षण वगैरे करायचं असतं गौरींना, आणि हळदी कुंकू लावायचं असतं, आणि काहीतरी गोड पदार्थ पण खायला द्यायचं असतो, असं मला पण समजलं पहिल्यांदा, की साखर देतात सगळीकडे, आमच्याकडे साखर देतात। आणि मग ते सगळं दिल्यानंतर फायनली मम्मी आणि काकींनी गौरीचं जे पण काही डेकोरेशनचं आहे ते चालू केलं। आणि मग मी मस्त सगळ्यांसाठी चहा वगैरे ठेवला, आणि तेवढंच माझ्याकडे काम होतं, कारण की साडी वगैरे तर मला काही त्याच्यात मदत करता येत नाही त्यांना। सो जेवढी मला डेकोरेशनमध्ये मदत करता आली सो मी तेवढी केली। आणि मग सगळ्यांना, जसं की तुम्हाला माहिती आहे आमच्या सगळ्यांना चहा प्यायची खूप तलप आहे, तर त्यासाठी मग मी तर सर्वांसाठी चहा ठेवला। इथं मी सगळ्यांना चहा नेऊन वगैरे दिला, सो कारण की 4 वाजले होते अप्रॉक्सिमेटली, तर त्यासाठी सगळ्यांची चहाची तलब झाली होती, त्यामुळे मी सगळ्यांना चहा वगैरे देऊन दिला। आणि फायनली डेकोरेशन झालं, आणि हे आहे आमचं डेकोरेशन। सो कसं वाटलं नक्की सांगा। बाई हे इतकं डेंजर काम आपण हातात घेतलं याच्यामुळं परी सोनू उडी गेली। चल काय नाही बाबा, हरकत आहे ना परी। तू भूतानी मावशी चल। हा सेकंड दिवस आहे आणि मी दोन्ही एकत्रच करणार आहे व्हिडिओ। तर आम्ही अजून आलोय, कार गौरी घेतलेला बघितला, सो आज आम्ही वेगवेगळ्या गौरी बघायला जाणार, सो ते पण दाखवतो तुम्हाला। आता आम्ही सोनाशीला निवद दाखवायला चाललोय, मी आणि सोनू परीला सोडू। आमचं कुलदैवत आहे सोनारेचा सिद्धनाथ, तर त्यांचं छोटंसं मंदिर आमच्या गावामध्ये आहे। तर मी आणि सोनू तर जाणारच होतो, कारण की घरात बसून आम्हाला खूप बोर होत होतं, मला जास्त करून, कारण की काही काम नव्हतं काय नव्हतं, त्यामुळं होतं बोर। तर त्यासाठी मग आम्ही जाणारच होतो, तर आई बोलली की नैवेद्य घेऊन जाता येतं। मग पुरणपोळीचा स्वयंपाक असतो दुसऱ्या दिवशी, जसं की सगळ्यांचाच असतो, आणि त्यामुळे मग नैवेद्य पण झाला होता, तर मग आम्ही नैवेद्य पण दाखवलं, दोन्ही कामं एकत्र झाली। हा आहे मंदिराच्या साईडचा एरिया, आणि आपल्या एकदम घराच्या समोरून सुद्धा आपलं मंदिर दिसतं। सो हे जे दिसते ते आपलं घरच आहे, सो डायरेक्ट मंदिर दिसतं तिथून। मंदिराच्या पाया पडून आल्यावर तिला चेस खेळायचं होतं, ॲक्च्युली माझ्यासोबत खेळायचं होतं, पण मी नाही बोलले, त्यामुळे मग ती पप्पांना म्हटली पप्पा तुम्ही खेळा। सो तिथं पप्पा आणि सोनू चेस खेळतात, आणि परी छान बघते। काल मी कशी पडली सांगे, लय घाण पडली बाबा, माझ्या पायाला लागलंय, कसलं माहिती का। इथं आमची हेअरस्टाईल चालू आहे, सोनू भूतात आहे त्यामुळे तिला दाखवू शकत नाही, दिसत पण नाहीस तू, हसलीच आहे माझ्याकडं।
तर इथं आम्ही ह्यासाठी तयार होतोय कारण की आम्हाला आता दुसऱ्यांच्या गौरी पण बघायला जायचं होतं. तर आमचं जेवण वगैरे सगळं झालं होतं, थोडंसं रिलॅक्स पण झालो होतो आम्ही. तर ते झाल्यानंतर मग आम्ही असं ठरवलं की आपण जे मळ्यात आहेत राहतात सो त्यांच्या पहिल्यांदा बघून येऊयात आणि दुसऱ्या दिवशी मग आपण गावात जे पण लोक आहेत त्यांच्या गौरी बघायला जाऊयात. हा हे आमच्या मळ्याचा इंटरनॅशनल रोड. तो इतका खचला आहे ना की कार घेऊन जाताना भीती वाटते बघायला आपल्याला. पण वड्याला इतकं पाणी आलं आहे ना की बास. त्यामुळं सगळं हिरवं हिरवं झालं आहे, असं खूप छान वाटतं. तिथं झोका होता आणि आमच्या मम्मीला झोका इतका आवडतो ना की ती कुठं पण झोका दिसू दे ती जातेत. तर इथं सगळ्यात पहिल्यांदा तीच जाऊन बसलेली. मम्मी तू जर पडली ना तर तिथं लहान मुलांनी मिळून एक मंडळ तयार केलं शेतामध्ये. तर त्यांची आरती करण्यासाठी आम्हाला थांबवलं होतं की थांबाच आरती करूनच जावा. तर आमच्यासाठी त्यांनी लवकर आरती घेतली आणि मम्मी पप्पांना आरती करायला दिली. तर मला माहीत नाही मी कशी दिसते पण तरी पण मला एंड करायचा होता व्हिडिओचा आणि माझ्या लक्षातच नाही. तर आत्ताच आम्ही आलो आहे, आत्ता वाजलेत 11:15 वाजलेत आणि आता उद्या अजून आम्ही परत जाणार आहे कारण की उद्या दोरं घ्यायचं म्हणजे लास्टचा दिवस आहे. पण मी असा विचार केला की व्हिडिओ परत खूप मोठा येईल सो मी इथेच एंड करते. तर मला नक्की सांगा की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि मी प्रयत्न केला जास्तीत जास्त शूट करण्याचा आणि तुम्हाला माझे जे शॉर्ट्स व्हिडिओ आहेत ते खूप आवडायला लागलेत आणि त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. आणि मी प्रयत्न करेन की ॲक्टिव्ह राहायचा कारण की कॉलेज माझं एकदा चालू झालं का मला मग काहीच करता येत नाही आणि मला एवढा कंटेंट पण भेटत नाही की मी काय शूट करू. आणि भेटतो पण आय थिंक मला वाटते की म्हणजे मला असं करू वाटत नाही असं कॅमेरा घेऊन डायरेक्ट. बट तरी पण मी प्रयत्न करेन ॲक्टिव्ह राहायचा. सो तुम्हाला हा जर व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. सो गुड नाईट, बाय बाय.